ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम समस्त जनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गीतासु गीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. हरिओम. कोणाचा तरी माईक सुरू आहे, माझ्या कानामध्ये आवाज वाजतोय, जरा कृपा करून बंद करा. तर आपण काल दैनंदिन जीवनात गीता हा जो आपला विषय चालला होता तो काल पूर्ण केला. आता आज आपण एक छोटासा विषय घेऊया, तर ते म्हणजे अनुबंध चतुष्टय. कदाचित तुम्ही हे नाव ऐकलं असेल तुमच्यापैकी काहींनी, अनुबंध चतुष्टय. पण भगवद्गीतेचा या दृष्टीने अभ्यास तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केला नसणार. तर आज आपण तेच बघूया. तर अनुबंध चतुष्टय म्हणजे काय हे सुरुवातीला पाहूया. एक अनुबंध याचा अर्थ त्या ग्रंथाबद्दलचे काही विषय, काही माहिती, काही लक्षणं किंवा विशेष. आणि चतुष्टय म्हणजे चार. अनुबंध चतुष्टय म्हणजे एखाद्या ग्रंथाची चार प्रकारची माहिती किंवा चार लक्षणं किंवा चार विशेष. तर कुठलंही पुस्तक, कुठलाही ग्रंथ आपण जेव्हा घेतो तर त्यावेळेला साहजिकच त्याच्यामध्ये काय लिहिलंय, कशाबद्दल आहे ते बघतो. ते कोणासाठी आहे, ते वाचून काय फळ मिळेल आणि कसं मिळेल. तर हे चार जे आहेत त्याला अनुबंध चतुष्टय असे म्हणतात. तर त्याला म्हणतात की विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध या चार अनुषंगाने त्या ग्रंथाची माहिती ज्याच्याबद्दल मिळते तर त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. आपल्या व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर आपण एक समजा भूगोलाचं पुस्तक घेतलं शाळेचं, तर ते भूगोलाचं पुस्तक घेतलं, त्याच्यावर लिहिलेलं असतं की सामान्य भूगोल. तर म्हणजे विषय काय आहे, भूगोल. त्याच्यानंतर दुसरं अधिकारी. अधिकारी कोण, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं इयत्ता 5वी. याचा अर्थ ज्यांनी 4थी इयत्ता पास केलेली आहे तर तो विद्यार्थी या भूगोलाचा अभ्यास करण्याचा अधिकारी आहे. अधिकारी म्हणजे पात्र. इथे हक्क या अर्थाने नाही, अधिकार पात्रता किंवा योग्यता या अर्थाने आहे. तर विषय, अधिकारी. त्याच्यानंतर मग प्रयोजन. आता हे भूगोलाचं पुस्तक वाचलं तर काय होईल, तर आपल्याला आपल्या प्रदेशाची, आपल्या परिसराची माहिती होईल. कुठले डोंगर आहेत, कुठल्या नद्या आहेत, लोकजीवन कसं आहे, कुठली पिकं येतात, कुठली महत्वाची शहरं आहेत हे कळेल. अच्छा, आणखीन संबंध काय, तर संबंध म्हणजे असं की हे पुस्तक नुसतं वाचून आपल्याला फक्त शाब्दिक माहिती कळेल. आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या डोंगर दऱ्यातून फिरू, त्या शहरांमधून फिरू, शेतातून लोकांमधून फिरू, तर त्यावेळेला आपल्याला प्रत्यक्ष त्याचं ज्ञान होईल. तर प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध किंवा बोध्य बोधक संबंध किंवा प्राप्य प्रापक संबंध असे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आहेत. तर अशा प्रकारे एखाद्या ग्रंथाबद्दलची विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध या चार प्रकारची माहिती म्हणजे अनुबंध चतुष्टय. आता आपल्याला बघायचं की भगवद्गीतेचा या दृष्टीने आपण कसा विचार करू शकतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे अनुबंध चतुष्टयातलं काय आहे, ते म्हणजे विषय. तर हे विषय कुठला सांगितलाय गीतेमध्ये, तर ह्या गीतेमध्ये अनेक प्रकारचे विषय घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपला जर का महत्वाचा
आणि सगळ्यात असा जर का विषय बघायचा झाला, आद्य शंकराचार्यांनी भाष्यामध्ये वगैरे लिहिलेले त्याच्या, की अज्ञानाचा नाश होऊन जे आत्मज्ञान आहे त्याच्यामध्ये स्थित होऊन मोह आणि शोक म्हणजे अज्ञान आणि दुःख हे नाहीसं करण्याचा उद्देश या गीतेचा आहे. तर आपल्याला दुसऱ्या अध्यायातला एक जो श्लोक आहे तो घेता येईल आपल्याला, की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. तर इथे आपल्याला एक विषय कुठला आहे तो कळतो. ह्याच विषयावर आपल्याला जर का विस्तृत चिंतन करायचं झालं तर जिथं जिथं भगवंतांनी शृणू असं म्हटलंय तर ते सुद्धा आपल्याला विषय म्हणून घेता येतील. तर पुन्हा केव्हा तरी वेळ मिळाला तर आपण त्या शृणू हे ज्या ज्या श्लोकांमध्ये त्या गीतेवर त्या श्लोकांवर विचार करू शकतो. तुमच्यापैकी कोणाला जर का उत्साह असेल, वेळ वगैरे जमत असेल आणि शक्य असेल तर तुम्ही काढू शकता की भगवद्गीतेच्या 700 श्लोकांपैकी शृणू हा शब्द कोणत्या कोणत्या श्लोकांमध्ये आला आहे. तर हे तुम्ही एक होमवर्क म्हणून अभ्यासगृह पाठ म्हणून करू शकता. तर आपण केव्हा जेव्हा बघू तेव्हा त्याची पूर्वतयारी होईल. अच्छा, तर इथे आपण हा एक श्लोक बघूया की भगवद्गीतेचा विषय काय आहे. तर की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. तर की असतः भावः न विद्यते म्हणजे जे अस्तित्वात नाही तर ते कधीच असत नाही. आणि सतः अभावः न विद्यते म्हणजे जे सतत आहे, नित्य असं तत्व आहे तर त्याचा अभाव कधीही होत नाही. तर कोणी म्हणेल की हा काय सगळ्या शब्दांचा खेळ आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. उलटे सुलटे शब्द सगळे म्हटलेत, भाव अभाव सत असत. तर आद्य शंकराचार्य आपल्याला ह्या श्लोकाचं समजून सांगताना, स्पष्टीकरण सांगताना भाष्य ते असं लिहितात की आपण कुठलीही एक गोष्ट समजा बघितली, समजा म्हटलं घटम अस्ति म्हणजे मडकं आहे, घट आहे, तर ह्याच्यामध्ये 2 वृत्ती असतात. त्यांनी सांगितलं की एक आहे घटवृत्ती आणि दुसरी आहे अस्ति वृत्ती. म्हणजे घटपणा म्हणजे मडकपणा आणि आहेपणा, हे 2, इजनेस अँड पॉटनेस. अच्छा, तसंच आपण दुसरी एक वस्तू बघितली, समजा पटम असते म्हणजे एक कपडा आहे, तर मग त्याच्यात पण 2 वृत्ती, एक पटवृत्ती आणि अस्थिवृत्ती म्हणजे क्लॉथनेस आणि इजनेस. तर म्हणजे अस्तित्व पण दोन्हीकडे आहे आणि ते जे रूप आणि नाम आहे, घट एक रूप आणि नाम आहे आणि अस्थि हे निव्वळ आहे, त्याला काही रूप नाम नाही. त्याचप्रमाणे पट कपडा म्हणजे त्याला रंग रूप आकार नाम त्याची काही किंमत त्याचा उपयोग हे सगळं असेल आणि अस्थि जे आहे ते निव्वळ आहे. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत 2-2 वृत्ती असतात. आता इथं जे म्हटलं की नासतो विद्यते भावः, जे आहे ते कधीच नाहीसं असं होत नाही, अविनाशी आहे. तर ते कुठलं आपण परीक्षा करून बघूया की घट जो आहे तो समजा फुटला तर मग काय होईल, तर घटम वृत्ती गेली कारण घटाची आता अनुपलब्धी झाली, अनुपस्थिती झाली, त्याच्यामुळे घटम नास्ती. पण अस्थिवृत्ती जी आहे ती मात्र आहे. तर त्याप्रमाणे रूप आणि नाम गेलं पण आहेपणा जो आहे तो अजून आहे. पटम आता कपडा समजा जळाला किंवा फाटला किंवा कुजून गेला, विरून गेला फाटून, तर मग पटवृत्ती गेली पण अस्थिवृत्ती मात्र आहे. तर अशा प्रकारे ते जे अविनाशी तत्व आहे ते हा गीतेचा विषय आहे. तर हे आपण सगळ्या आपल्या जीवनामध्ये लावू शकतो. जी जी गोष्ट अशी आहे की जी जी नाशिवंत आहे, यदृश्यम तन्नश्यम तन्मिथ्या तन्माया तद अनित्यम. तर मग जे जे रूप नाम आकार असलेला आहे ते नाहीसं होणार आहे म्हणून ते मला नको मग. आणि जे जे अविनाशी नित्य असं तत्व आहे, सतत त्याचं अस्तित्व आहेच आहे, तर मग ते मात्र मला पाहिजे आणि तेच आपलं आत्मतत्व आत्मस्वरूप आहे, तेच ते चैतन्य ब्रह्म असं आहे. तर हा जो विषय आहे तो भगवद्गीतेचा आहे. तर विषय अनुबंध चतुष्टयापैकी पहिला विषय. आता दुसरा, तर दुसरा काय आहे, अधिकारी. 4 कुठले कुठले आहेत, विषय अधिकारी प्रयोजन आणि संबंध. तर आता विषयाबद्दल थोडक्यात अगदी आपण पाहिलं. आता अधिकारी पाहूया आपण. भगवद्गीतेचा अधिकारी कोणत्या कोणत्या श्लोकांमध्ये आपल्याला दिसतो. तर दुसऱ्याच अध्यायातला 7वा श्लोक आपण घेतला, किती सुंदर.
कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. तर इथे अर्जुनाने श्रीकृष्णाचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. आतापर्यंत ते मित्र मित्र होते, आत्ते मामे भावंड म्हणून फिरले होते. आणखीन खूप छान त्यांची मैत्री होती. अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला आणि असं देवभक्त हे पण नातं होतं. पण आता मात्र त्यांनी सांगितलं की मी तुझा शिष्य आहे आणि मला असं खूपसं दैन्य किंवा असहाय्यपणा असं वाटत आहे. आणि अगदीच तो गर्भगैरेच झालेलाच आहे अगोदरच. तर म्हणजे खूप मोठी क्षमता असून सुद्धा आपण ती वापरू शकत नाही. कृपण जो आहे तर तो असा आपल्याकडे तर कृपण म्हणजे आपण कंजूस या अर्थाने वापरतो. आता कंजूसचा पण अर्थ बघा की खूप धनदौलत आहे, खूप श्रम करायची क्षमता आहे, वेळ खूप आहे, पण देत काही नाही. एक माणूस होता, त्याला पण अशी द्यायची अजिबात सवय नव्हती. काही द्यायचं म्हटलं की त्याला जीवावर यायचं. कधी माहितीच नव्हतं त्याला द्यायचं असं. एके दिवशी तो नदीवर गेला आणि तिथे लव्हाळं वगैरे होतं, शेवाळ वगैरे. त्या शेवाळातून पाय घसरून नदीच्या पाण्यात पडला आणि प्रवाहाच्याकडे जायला लागला. तेवढ्यात ते नोकर वगैरे होते, त्यांनी हात हात द्या, हात द्या, हात द्या, ओढतो ओढतो वरती असं म्हणून त्याचा हात मागितला वरती ओढून घेण्यासाठी. पण त्याला देण्याची कधीच सवय नव्हती, त्यामुळे त्याचा हातच काही पुढे येईना. तर शेवटी एक जाणकार होता, चतुर, तर त्याने म्हटलं की हात घ्या, हात घ्या, हात घ्या, माझा हात घ्या हातात तुमच्या, मी तुम्हाला हात देतोय घ्या. तर तेव्हा त्याला घ्यायचं मात्र माहिती होतं. त्यामुळे त्यांनी त्याचा हात हातात घेतला आणि मग ह्याने तो घट्ट पकडून वरती ओढून त्याला वाचवला. तर इथं म्हटलं की हे जे देणं आहे ते कृपण म्हणजे तो की जो देत नाही असं. तर आता इथे सुद्धा आपलं आत्मतत्व खरं प्रचंड अनंत असं आहे आणि आपण एक छोटंसं जीव म्हणून, एक छोटासा पुरुष म्हणून, एक छोटासे कोणीतरी नातेवाईक म्हणून जगतो. तर हे किती कृपणता झाली. तर एवढी आपली क्षमता असून खरी ते ह्याला कृपणता म्हणतात आणि दैन्यता त्याला पण. आपल्या गौडपादाचार्यांच्या मांडुक्य कारिकामध्ये सुद्धा हा शब्द येतो, कृपण. तर इथं म्हटलं की कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म संमूढ चेताः. हे देवा, मी माझा गोंधळ उडालाय मनात. धर्मसंमूढ माझं काय कर्तव्य आहे? माझं खरं म्हणजे इथं एक ओळख काय आहे माझी? मी कोण आहे खरं म्हणजे इथे? आणि मग त्याप्रमाणे माझं कर्तव्य ठरेल. तर त्या बाबतीत माझा गोंधळ उडालाय. तर म्हणून तू कृपा करून यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी मां त्वां प्रपन्न. मी तुला शरण आलेला आहे. मला उपदेश कर, मला सूचना दे, मला शिकव. आणि काय शिकवशील मला? यत् श्रेयस्यान, माझं जे परममंगल परमहितकारी असं जे आहे, माझं मोक्ष मिळण्याचं ह्या संपूर्ण मर्यादित अशा ज्या अस्तित्व आहे, जीव म्हणून किंवा एक अर्जुन म्हणून, तर ह्या सगळ्यातून माझी मुक्तता होईल आणि मला परम आनंद प्राप्त होईल. माझ्या दुःखांची कारणसहित निवृत्ती होईल. असा मोक्ष मिळेल, असं श्रेयस्कर असं जे आहे ते मला शिकव. तर हा जो श्लोक आहे तो सांगतो आपल्याला की गीतेचा अधिकारी कोण आहे, की जो विचारपूर्वक जगतोय. आतापर्यंत जे काही त्याच्या जीवनामध्ये झालं त्याच्यावर त्यांनी विचार केलाय, चिंतन केलंय आणि मग त्यांनी एक असं निष्कर्ष काढतो की अरे, मी आतापर्यंत किती काय काय मिळवायला खटपट केली, वणवण केली आणि काय मिळालं सुद्धा मला कधी कधी ते, पण तरी मला त्याच्यात पूर्ण समाधान, निरंकुशा तृप्ती, जसं की पंचदशीत म्हटलंय स्वामी विद्यारण्याने, तशी काही मला मिळाली नाहीये. तर असं काही आहे का? खरोखर असं काही सत्य आहे का? तर हे ज्याला शोधायची इच्छा लागली, ज्याला सुटायची इच्छा आली, तर तो आहे गीतेचा अधिकारी. अशा प्रकारे विषय आणि अधिकारी अगदी थोडं थोडंसं आपण पाहतो. या अधिकारी बाबतीत आणखीन पण खूप सुंदर श्लोक आहे 6व्या अध्यायात सुद्धा. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मच्चित्तस. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. आता तो जो आहे अधिकारी, विचार करणारा, जिज्ञासू किंवा मुमुक्षू, तर त्याला किंवा साधक त्याला म्हणता येईल.
तर तो जो आहे तर त्यांनी थोडेसे आता कुठे कुठे सत्संग केला असतो, कुठे कुठे काही कानावर शब्द आलेले असतात, कुठेतरी वाचलेलं असतं काही, म्हणून आणि शिवाय संतांच्या जीवनामध्ये सुद्धा पाहिलेलं असतं, म्हणून तो काही नियम स्वतःवर घालून घेतो. प्रशांत आत्मा, मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. विगत भीही, आता तो असं मी अभ्यास करतो शास्त्राचा हे सांगायला घाबरत नाही. भक्त म्हणून आपली ओळख करून द्यायला त्याला आता लाज वाटत नाही, भीड वाटत नाही. तो सरळ मोठ्याने भजनं म्हणेल, स्तोत्र म्हणेल, पूजा करेल. नुसतं पुटपुट पुटपुट तोंडातून नाही करणार. स्पष्ट आणि मोठ्याने तो अभ्यास करेल. आणि भजन करताना पण टाळ्या वाजवेल जोरात, देवाकडे जाईल, गंध लावेल, असं तो उघड उघडपणे भक्ती आणि साधना करू लागतो. प्रशांत आत्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते स्थित, आणि सगळंच त्यांनी पाहणं, चालणं, खाणं, पिणं, झोपणं ह्याच्यामध्ये मर्यादा पाळल्या जातात. काही संयम तो पाळत आहे. ब्रह्मणे चरितुम शीलम यस्य स ब्रह्मणी स ब्रह्मचारी तस्य भाव ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याव्रते स्थित मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. आणि तो आपलं मन आता एकाग्र करून प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक एकाग्र करून आता माझी भक्ती, माझी उपासना करतो, जप करतो, ध्यान करायचा प्रयत्न करतो, मन लावून पूजा करेल. स्तोत्र आरती करताना पण मन लावून तो भावपूर्वक, श्रद्धापूर्वक करेल. नुसतं यांत्रिकपणे भरभर भरभर 5 मिनिटात 15 आरत्या असं नाही म्हणत. तर असा जो आहे तो अधिकारी आहे ह्या गीतेचा. अच्छा, हे आपण अगदी थोडेसेच म्हणजे 2च श्लोक बघितले अधिकाऱ्याचे. आता त्याच्या पुढचं कुठलं आहे? अनुबंध चतुष्टयांपैकी विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध. तर आता विषय आणि अधिकारी आपण थोडंसं बघितलं. आता तिसरं जे आहे तर प्रयोजन ते बघूया. तर ह्या गीतेचं प्रयोजन काय आहे? तर प्रयोजन म्हणजे उद्देश, की ज्या प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते, असं म्हटलेलं आहे, की काहीतरी हेतू मनामध्ये असल्याशिवाय कोणीही काही करत नाही. तर त्याच्यामुळं असं काय मला वाटतं, की जे मला मिळेल भगवद्गीता वाचल्यानंतर, म्हणून मी भगवद्गीता वाचते किंवा ऐकते किंवा अभ्यास करते, त्याच्यावर चिंतन करते. तर त्याला प्रयोजन म्हणजे फल हे पण म्हणता येईल थोडक्यात. तर मग ते फळ कुठलं? तर भगवद्गीतेत खूप सुंदर सुंदर श्लोक आहे त्याच्यावरती, अगदी 1-2च त्यातले आपण घेऊया. की इथे म्हणतात की इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. 15व्या अध्यायातला शेवटचा श्लोक 20वा. तर की एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे जे मी तुला शास्त्र सांगितले, आध्यात्मिक शास्त्र, तर ते जाणून जे ह्याच्यावर चिंतन मनन करतील, जे हे जीवनामध्ये आचरणात, आता जीवनात आचरण करायचं म्हणजे काय पहा, आपल्याला काही आपलं बाहेरचं बदलायला नको, पण मूळ जी दृष्टी आहे आपली ती बदलेल. जसं की कर्म करताना आता आपण मी करता, मी हे काम केलं, मी हे करत आहे आणि मी हे करेन, त्याचं फळ भोगणारा मी, करता भोगता हे अभाव होता. पण आता गीतेचं वाचल्यानंतर समजलं, अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. जो अज्ञानातून आलेल्या अहंकाराला बळी पडलाय तोच स्वतःला करता म्हणवेल, अन्यथा राम करता. तर त्याच्यामुळे मी आता कर्ताभाव सोडून दिलाय. आणि खरोखर करता कोण आहे? हे शरीर जे आहे तर भगवंतानेच निर्माण केलेलं आहे, हे स्वतः मी आणलेलं नाहीये. आणि ज्या हवेवर, वायूवर हे चालतं ते ऑक्सिजन सिलेंडर पण मी सतत लावत नाहीये, तर ती पण देवानेच दिलेली आहे. सगळी चेतना, सगळी प्रेरणा, सगळी शक्ती देवाने दिली. तर मग मी स्वतःला करता कसं म्हणू शकत आहे? असा विचार जरी केला तरी समजून चुकतं की मी करता नाही. तर असं हे दृष्टिकोनामध्ये बदल होतो आपल्या. तर हे झालं आपलं फळ, की बुद्धिमानसात कृतकृत्यश्च भारत. कृतकृत्य म्हणजे काय? कृतम कृतम, तर जे करायचं होतं, करणीयम कृतम येन स कृतकृत्य. जे जे करायला पाहिजे, जे जे करायला योग्य आहे ते ते केलं, असं ज्याचं आहे त्याचं सार्थक जीवन झालं, म्हणजे फुलफिलमेंट इन लाईफ. तर जीवन जे ते धन्य झालं. आता काही करायचं विशेष बाकी राहिलं नाही, आता तयार आहे कधी पण हे शरीर सोडण्यासाठी, हे जग सोडण्यासाठी. आणि तसंच काही विचार नाही, परमेश्वर पाहिजे तर ठेवेल सुद्धा, पाहिजे तितके वर्ष. जशी आपण बनवलेली एखादी वस्तू आपण दुरुस्त करून करून वापरू शकतो, तोडफोड झाली तरी पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तर तसं देवाला पाहिजे तर तेवढे दिवस हे शरीर टिकवेल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा बाद करेल. काहीच आपलं हट्ट नाही.
आत्ताच मृत्यू पाहिजे असं पण नाही आणि नको असं पण नाही. तर असं कृतकृत्य जे आहे की म्हणजे ह्या जीवनाचं प्रयोजन काय आहे की मोक्ष. मी कोण हे जाणून घेणं, आत्मज्ञान. त्याचप्रमाणे देवाची भक्ती प्राप्त करणं, देवदर्शन प्राप्त करणं. तर हे सगळं माझं झालेलं आहे. अशी कृतकृत्यता ज्याच्यामुळे येते ते हे शास्त्र आहे. तर ह्याचं गीतेचं प्रयोजन काय की धन्यता देते. आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये निष्ठा ठेवून संपूर्ण जेवढे आपले भ्रम होते ते सगळे नष्ट होऊन जातात आणि मग आपल्याला शुद्ध ज्ञान जे आहे ते प्राप्त होतं. तर हे या गीतेचं प्रयोजन आहे. यज्ञात्वा नेह भूयन्न ज्ञातवय मम शिष्यते. आणि अनेक ठिकाणानंतर पुढे सुद्धा अजून दिलेले आपण पुढचे हे संबंध जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते बघूया. आणि गीतेचं आपण परवा सुद्धा बघितलं आनंद, आनंद सुख, परमानंद आणि अकारण सुख. अकारण सुख म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शब्दस्पर्श रूपरस गंध इंद्रिय आणि विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून आलेलं सुख नाही, तर बस केवळ आपण आहोत आणि आपल्यावरच अवलंबून असणारं सर्व आत्मवशम सुखम. तर ते प्राप्त करून देण्याचं प्रयोजन या गीतेचं आहे. आणि त्यासाठी अनेक आणखीन छोटी छोटी प्रयोजन, जसं की गोल ऑफ लाईफ आणि गोल इन लाईफ असं म्हणतात की म्हणजे एकच आनंद मिळवण्याचं ध्येय जे तेच वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. कोणाला पाहिजे की पैशात आनंद आहे तर तो पैसा मिळवण्याचं ध्येय ठेवतो, कोणाला प्रतिष्ठा, कोणाला सत्ता, कोणाला ज्ञान, कोणाला कला. तर त्याप्रमाणे ते प्रयोजन आहे. अच्छा, अशा प्रकारे हे झाला विषय, अधिकारी, प्रयोजन. आता शेवटचं जे आहे अनुबंध चतुष्टयामधलं ते म्हणजे संबंध. तर संबंध मी जसं म्हटलं की प्राप्य प्रापक संबंध पण असतो, प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध असतो. तर इथे कुठला संबंध आहे? आता उदाहरणार्थ मी मगाशी सांगितलं की जसं एखादं गाण्याचं पुस्तक आहे. एका मुलाला काय पोहायला शिकायचं होतं. तर तो म्हटलं, बाबा मला पोहण्याचं पुस्तक आणून द्या एक. तर बाबांनी त्याला पुस्तक आणून दिलं पोहण्याचं आणि त्या मुलाने छान ते पुस्तक संपूर्ण अभ्यास केला त्याचा. अगदी तो हुशार आणि अभ्यासू मुलगा होता. त्याने व्यवस्थित त्याचे टप्पे मुद्देसूद अगदी, आणि बॅकस्ट्रोक कसा मारायचा, डाईव्ह कसं करायचं, सूर कसा मारायचा, सगळं त्यांनी छान अभ्यास केला. मग म्हटलं, बाबा झाला माझा पूर्ण अभ्यास पोहण्याचा. बाबा म्हटले, चला आता जाऊया आपण स्विमिंग पूलला. मग ते गेले तिथे आणि त्यांना चला उतरू याच्यात. तर बाबा पण उतरले, इतर मुलं पण छोटी मोठी पोहत होती, हा पण उतरला. आणि तिथे उतरल्यावर मात्र अशी भीती वाटायला लागली, नाकातोंडातून पाणी गुदमरायला लागला, फार बुडत बुडतो की काय. मग बाबांनी धरलं त्याला. आणि तिथे एक छोटा मुलगा होता दुसरा, तो मस्त मुक्तपणे अगदी स्वच्छंद पोहत होता, उड्या मारत होता उंच उंच. तर बाबांनी त्याला विचारलं की अरे तू पोहण्याचं पुस्तक वाचलंस का? तो म्हणतो, नाही मी नाही वाचलं पुस्तक. तुला माहिती आहे का की बॅकस्ट्रोक किती प्रकारचे असतात, डाईव्ह कशी किती प्रकारची असते वगैरे, विविध गोष्टी. तो म्हणलं की नाही मला काही माहिती नाही, मी फक्त पाण्यातच नेहमी पोहतो. तर तेव्हा जे शाब्दिक ज्ञान आहे ते आणखीन प्रत्यक्ष ज्ञान ह्याच्यात फरक आहे. म्हणजे पोहण्याचं पुस्तक वाचून पोहणं आलं का? नाही. प्रत्यक्ष आपण जेव्हा पुलावर पाण्यात जाऊ, नदीत, विहिरीत, आणि मग तिथे आपले हातपाय हलवू, मग हळूहळू ते शिकू, तेव्हा आपल्याला पोहणं येईल. तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कर्माबद्दल असं सांगतात की नुसतं कर्म जाणून आपल्याला काही मिळणार नाही. श्रीमंत होण्याचे 100 मार्ग हे पुस्तक वाचून आपल्याला श्रीमंती येणार नाही. त्यातल्या एखाद्या तरी मार्गाने जेव्हा आपण कष्ट करू, परिश्रम करू, ते प्रत्यक्षात आचरतो, तेव्हा आपल्याला काही पैसा मिळेल, जर का दैवात असेल तर. तर म्हणजे इथे काय झालं, प्राप्य प्रापक संबंध झाला. पण आपल्याकडे काय बोध्यबोधक संबंध, म्हणजे नुसतं फक्त ते ज्ञान करून घ्या आणि ते तुम्हाला सुख जे आश्वासित केलेले आहे ते मिळेल. स्वामीजी याच्याबद्दल सांगायचे नेहमी की एखादा तो वकील असतो, आणखीन त्याचा एक पेपर हरवतो, आजच त्याला पाहिजे असतो तो पेपर, आणि कुठे शोधतो 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 सगळीकडे तो मिळतच नाही. आणि शेवटी पेपरवेट घेऊन तो डोक्याला मारतो, तेव्हा पेपरवेटच्या खालीच तो पेपर असतो. आता तो खरा पेपर कुठेही गेलेला नसतो, पण त्याला असं वाटतं मात्र हरवलंय, आणि त्याने तो तिथे मिळाल्यावर लगेच मिळतो. आपल्या शास्त्रामध्ये आत्मबोध वगैरे या ग्रंथामध्ये याला उदाहरण देतात की कंठस्याभरणम यथा. जी एक नथ असते तर ती त्या हारालाच अडकून राहिलेली असते, पण ती नथ कुठे गेली, नथ कुठे गेली असं सगळीकडे शोधतात शोधतात शोधतात.
आणि शेवटी कोणतरी सांगतं की अगं तुझ्या हाराच्या कसकडे आहे. म्हणजे आता ती नथ मिळवण्यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही. ती नथ आपल्याकडेच होती, कधीच हरवलेली नव्हती. आणि म्हणूनच आता शोधणं थांबलं आणि नथ प्राप्त करण्यासाठी काही करायला नको. याला म्हणतात की प्राप्तस्य प्राप्ती किंवा ज्ञातव्यम. जे अप्राप्त जे करायचंय ते फक्त ज्ञातव्यम. फक्त त्याचं ज्ञान झालं की बस माझं स्वरूपच ते सच्चिदानंद स्वरूप आहे. मला सुखप्राप्तीसाठी आणखीन काही आवश्यकता नाही. मी जे चुकीने माझ्यासाठी मला ठरवलं होतं की मी अमुक आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, ते फक्त मला सोडून द्यायचं आहे. तो अट्टाहास आणि चुकीचा गैरसमज सोडून द्यायचा आहे. तर म्हणजे फक्त ज्ञानाने आपल्याला ती स्वरूपाची प्राप्ती होणार आहे, कारण मुळातच आपण ते आहोतच. तर ह्याला म्हणतात प्राप्य प्रापक संबंध. तर ह्याच्याबद्दल गीतेमध्ये काय काय सांगितलेलं आहे? तर गीतेमध्ये अनेक प्रकारे वेगवेगळ्या योगांप्रमाणे कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग सांगितलेले. तर एक श्लोक आहे 4थ्या अध्यायात येतो की किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. अशुभात मोक्षसे हे जाणल्यानंतर तर तुझी त्या अशुभ अशा कर्मबंधनापासून मोकळी होईल. कर्म म्हणजे द्वैत आणि द्वैत हे अशुभ आहे, अशुद्ध आहे, अपवित्र आहे. कारण शुद्ध म्हणजे अद्वैत तत्व आहे. जिथं दुसरा कुठला पदार्थ आला तिथं अशुद्धी आली. एखादं वस्त्र आहे तर स्वच्छ आहे, पण त्याच्यामध्ये दुसरा कुठला तरी पदार्थ पडला, तेलाचा डाग पडला, माती लागली, रंग लागला, तर मग ते अशुद्ध झालं. फक्त पाणी अद्वैत शुद्ध आहे, पण त्याच्यामध्ये शेण पडलं, आणखीन काही पडलं, तर ते अशुद्ध झालं. तर अशा प्रकारे द्वैत म्हणजे अशुद्धी. यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. आणि हे अज्ञान जे आहे, आत्मज्ञान, आत्म्याबद्दलचं अज्ञान, तर ते सगळ्यात मल, सगळ्यात प्रचंड मल आणि किलबिश आणि पाप आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं की हे मी कर्म कसं करायचं ते तुला सांगेन. तर ते त्याच्यामुळे तुझं ते अमुक अशुभापासून मुक्ती होईल. आता कर्मयोग म्हणजे परवा मी एक सांगितलं छोटासा मंत्र की कर्म अधिक ईश्वर बरोबर कर्मयोग. म्हणजे कर्त्यामध्ये दासबुद्धी, कर्मामध्ये पूजाबुद्धी आणि फळामध्ये प्रसाद बुद्धी. तर त्याला कर्मयोग झाला. तिथे पण फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कर्म तेच राहील. आपलं कर्तव्य कर्म जे आहे वर्णाश्रम धर्माप्रमाणे आलेलं किंवा आपद्धर्माप्रमाणे आलेलं, परिस्थितीप्रमाणे आलेलं तेच कर्म राहील, पण दृष्टी बदलेल तिथे सुद्धा. तर अशा प्रकारे संबंध जो आहे तो इथे म्हटलं. आणखीन पण गीतेमध्ये सांगितलं की यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यस्यसि पांडव येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. इथे तर तत्वमसी हेच उपनिषदातलं वाक्य श्लोकांच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की हे जाणल्यानंतर हे अर्जुना, तर तुला परत असा गोंधळ, असा मोह होणार नाही. आणखीन तू सगळ्यांना माझ्यामध्ये आणि मला सगळ्यांच्या मध्ये, तुला सुद्धा तुझं पण तेच आत्मतत्व आहे हे तू बघायला शिकशील. अशा प्रकारे या गीतेमध्ये यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातवम अवशिष्यते 7व्या अध्यायातला पण दुसऱ्या श्लोकात म्हटलं की बस हे आत्मज्ञान जाणलं तर आणखीन काही जाण्याची विशेष आवश्यकता भासत नाही. जसं की एक लोखंड आपण जाणलं तर लोखंडाने बनलेल्या सगळ्या वस्तू जाणू शकतो. त्याचं सगळ्याचं तत्व जाणलं, त्याप्रमाणे आत्मतत्वापासूनच सगळं काही आलेलं आहे. त्याच ब्रह्मचैतन्यापासून. म्हणून मग एकदा ते जाणलं की बाकी काही विशेष जाण्याची आवश्यकता भासत नाही. तर अशा प्रकारे अनुबंध चतुष्टय, विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध याचा आपण थोडक्यात विचार केला. त्या दृष्टीने गीतेचा थोडक्यात अभ्यास केला. हरिओम. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः.
हरिः ओम् श्रीकृष्णार्पणमस्तु.